नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। ऋणानुबंधाबरोबर ऋणानुबंध जपा, डॉक्टर अतुल मोरे यांचा सामाजिक संदेश। पेठ येथे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल सांगली आणि SSC बॅच 2003च्या पुढाकारातून मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं। या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर अतुल मोरे निरामय हॉस्पिटल इस्लामपूर यांच्या हस्ते करण्यात आले। डॉक्टर मोरे म्हणाले, ऋणानुबंधाबरोबर ऋणानुबंध जपा, सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण आणि आरोग्य सेवेचा संदेश देणे हीच खरी समाजसेवा आहे। शिबिरात 215 नागरिकांची नेत्र तपासणी झाली। 90 जणांना चष्मे, 12 रुग्णांवर सवलती शस्त्रक्रिया होणार आहेत। या सामाजिक उपक्रमाचे पंचक्रोशीतून कौतुक होत असून SSC बॅच 2003 ने मैत्री, संवेदना आणि सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण सादर केलं आहे। 2003 ची बॅच आहे ती गेले अनेक वर्ष एकत्र आले। अलीकडच्या काळात त्यांना सामाजिक भान जे आपण म्हणतो सामाजिक बांधिलकी ही निर्माण झाली आणि त्यातून एक काहीतरी चांगलं करण्याची पावलं उचलली। त्याला सुरुवातीला मी सर्वांचा अभिनंदन करतो। व्यासपीठावरील विद्यार्थी गिलारे वहिनी आणि सुनीता सातपुते हे सगळे माझे पेशंट्स आहेत। यांना माझा हॉस्पिटलचा परिवार त्यांना अपरिचित आहे। त्यामुळं आपण सर्वजण ज्यावेळी एकत्र येत असतो हे लायन्स क्लब सांगली, मी स्वतः लायन्स क्लबचा 25 सदस्य अध्यक्ष काम केले। तर लायन्स क्लबचं अतिशय चांगलं काम होतं आणि कुटुंबापासून सगळ्या नवीन टीम लाखो ऑपरेशन त्यांनी सवलतीच्या दरात आपल्या भागाच्या पेशंटमध्येच पाठवतो। खूप चांगलं काम त्यांनी केले। योग्य तुम्ही टीमची निवड करून सुरुवात चांगली केलेली आहे। मला काही गोष्टी त्या आपल्या मित्रांनी सांगितलं होतं की काही सूचना करा, आम्हाला मार्गदर्शन करा। तर मी माझे अनुभव आणि तुम्हाला काही गोष्टी सांगायसाठी इथं उभा आहे। तर सामाजिक काम करत असताना जे आपण ज्ञानेश्वरीमध्ये पसायदानामध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितले त्यातले जे वांछित होते लावं, प्रत्येकाला आयुष्यात ज्याला जे पाहिजे ते मिळावं आणि दुरितांचे तिमीर जावं, म्हणजे जे काही वंचित आहेत त्यांना पुढं आणावं। आता मुंबईला आपण सगळे बघितलं तर गुरव, माळी, कदम, मोरे, जाधव असे बहुजन समाजातली मुलं एकत्र येऊन काहीतरी चांगला विचार पुढे जात असतात। तर या सर्वसामान्य कुटुंबामध्ये काम करणाऱ्यांना पहिल्यांदा म्हणजे कसं आहे, आमचं की जिभेवर साखर, डोक्यात गर्व पाहिजे आणि वागण्यात नम्रता, हृदयात गरिबीची जाणीव आहे। म्हणजे आपल्याला गरीब सगळी जाणीव पाहिजे, संवेदनशीलता पाहिजे। ती संवेदनशीलता तुमच्यात आली, ती कुठून आली? तर तुमचा एक मित्र ॲडमिट होता आणि आमच्या घरी आई तुमची शिक्षक आहे। ते मला अभिमान वाटतो की तुम्ही इतके चांगले विद्यार्थी आहे तिकडे की त्या विद्यार्थ्यांना मदत करावी म्हणून तुमच्या मनात जी जाणवलं की आपल्याला मदत करायला पाहिजे, त्याचं बिल कमी व्हायला पाहिजे आणि त्यातनं तुम्हाला असं वाटतं की एकत्र येऊन आपण काम केलं पाहिजे। तर ही संवेदनशीलता आहे। हे देव काय करत असतो की संत, साधू, चांगल्या विचारांच्या लोकांच्या प्रत्येक ठिकाणी देवाला जमत असतो, तर तो त्या मार्फत करत असतो। पूर्वी संत साधू असायचे, आता बरेच संधी साधू माणसं आहेत, पण आपण संत साधूच्या पर्यंत पोहोचू शकलो तर एक पूर्ण फुलाची कापडी समाजामध्ये काम केलं होतं। आम्ही एक सामाजिक संस्था काय आहे, मी फक्त आरोग्यावरतीच काम करतो, तर ते आपल्याला वृद्धाश्रम मिळतो, सगळं मिळतं असं त्या संस्थेमध्ये आहे। पण आम्ही काय केलं की घरात जाऊन जे बेड रिडन पेशंट आहेत, तर संस्थेचं नाव असं आहे आरोग्य सेवा संस्था। तर उपक्रम काय, तर रुग्णानुबंध शेवटचा दिस गोडवा। तर शेवटचा दिस गोडवा म्हणजे मरायला टिकलेली माणसं आहेत त्यांच्या वेदना कमी करायसाठी झाले। ते मला प्रॅक्टिस करताना जाणवायला की आपल्याला समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे। तर रुग्णानुबंध काय, जसं ऋणानुबंध आहे तसं डॉक्टरांना रुग्णाचा जो संबंध आहे तो त्याला नाव दिले मी रुग्णानुबंध, शेवटचा दिस गोडवा। ही आपल्या तुकाराम महाराजांची ओळख त्यांच्या गाथेमध्ये। तर आपण काम करताना काय करतो, तर जे मरायला लागले म्हणजे ज्याला कॅन्सर आहे, एड्स आहे, लास्ट स्टेपला, तर डॉक्टर म्हणतात की हिथं ठेवून उपयोग नाही, घरी घेऊन जावं। पण घरातल्या लोकांची अडचण असते की त्याला ऑक्सिजन लागतो, त्याला पावडर बेड लागते, वॉकर लागते, फ्रॅक्चर झालं, एखाद्याला झोपायला कॉट लागते, तर ह्या वस्तू मी द्यायला सुरू केली। तर हे सुचलं कसं, तर आमच्या वडिलांची होती 75। मी वडिलांना म्हटलं आपण कार्यक्रम घेऊया, नाही म्हणजे सामाजिक उपक्रम काहीतरी कर, मी तुला पैसे देतो। मग मी ते पावसाळे दिवस होते, त्यांचा वाढदिवस 16 जुलै असतो, ते एका आजीला मी बघायला मला बोलवलं ब्लड बँकेच्या पाठीमागच्या बाजूला।
मग तो आजी ते मुलगा रिक्षा ड्रायव्हर असं पाऊस पडत होता आणि तिच्या जखमा झाली सगळी आणि ते गादी खराब करून त्याला डिजिटलवर झोपलं आपण जे लावतो ना ते डिजिटल तिच्या जखमानं चिकटलं होतं असं. मग मी म्हणलं त्याला ते हवेची गादी लागेल ती शेवटचे दिवस आहेत आता हवी. तो म्हणला याला ॲडमिट करा माझ्या पैसे नाही हवीच गादी. पहिली गादी मी तिला म्हणून दिली ती आजी तळमळत होती तिला बरं वाटलं त्यातून ती बरी झाली. मग नंतर घरी मी विषय काढला आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. मग त्यांनी 75,000 रुपये दिले वाटलं त्याच्या सगळ्या वस्तू तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.